मात्र धनाजी आणि सुनील मैदानामध्ये दाखल होतीये सलामीवीर जोडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये खेळताना आपण जर का पाहिलं तर जय गावदेव फायटर संघ इन ऍक्शन मध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर जय बिराडे युज्युअल पारंपरिक पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपण सातत्याने जयला नेहमीच पाहत आलोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये कामगिरी त्याची दर्जेदार होतीये. एकंदरीत विचार केला तर जय हनुमान डोंगर नावे संघ यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये आहे. नुकत्याच झालेल्या भगवा चषकामध्ये टायटलवर आपलं नाव कोरलं होतं आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये खेळताना आपण जर का जय हनुमान लांबाचीवाडी संघाचा विचार केला तर आत्ताच झालेल्या आई एकविरा चषक खाटेकर येथे ते देखील बक्षीसपात्र ठरलेत. म्हणजे काटेकी टक्कर म्हणू शकतो. बेस्ट वर्सेस बेस्ट असा बॅटल मैदानामध्ये सुरुवात होतीये सामन्याला, जिथे स्ट्रायकिंग एंडला आपण सुनीलला पाहतोय, माफ करा धनाजीला पाहतोय आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करताना जय बिराडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू. प्रेशर दोनही खेळाडूंवर खरं तर असणार आहे. दिग्गज वर्सेस दिग्गज जेव्हा जेव्हा अशी लढत होत असते, त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा प्रकारची लढत होते, फाईट होते, तेव्हा तेव्हा प्रत्येक खेळाडूवर कुठेतरी दडपण असतं. सामन्याला सुरुवात झाली आहे. ओ पहिला चेंडू. हा चेंडू कमालीचा आहे. सातत्याने आपण जयला पाहत आलोय. राईट आर्म राऊंडचा मारा करतात आणि एक नॅचरल अँगर क्रिएट करत असतात. मात्र यावेळी आपण पाहिलं तर चेंडूमध्ये हाईट देखील नव्हती आणि त्याचाच फटका इथे फलंदाजाला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि पहिला चेंडू येतो डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात जय बिराडेसाठी, चांगली सुरुवात जय गावदेव डोंगर नावे संघासाठी. मात्र अशाच प्रकारची सुरुवात तुम्हाला शेवटामध्ये देखील कन्वर्ट करावी लागेल, कारण समोर जर का पाहिलं तर आव्हान मोठं आहे. धनाजी. ओ यावेळी हा चेंडू देखील आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. अगदी सिमिलर चेंडू होता. जशा प्रकारचा चेंडू पहिला हाताळला होता तशाच प्रकारचा हा चेंडू आपण पाहिला. लाईन अँड लेंथ अगदी सुरुवातीपासूनच अचूक हेरली आहे गोलंदाज जयने. सातत्याने आपण पाहतोय डॉट बॉल्स येत आहेत आणि जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतात तेव्हा तेव्हा विकेट येण्याची संभावना असते. सातत्याने मी याच गोष्टीचा उल्लेख करतोय. त्यामुळे हो यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले होते, मात्र अखेर तिथे जीवनदान मिळालाय. तानाजी तिथे उपस्थित होते. बराच दूरवरचा अंतर कापून चेंडू पर्यंत पोहोचले होते, चेंडू खाली पोहोचले होते. अखेरच्या क्षणाला आपण पाहिलं की चेंडू धरणीला दान झाला, जीवनदान मिळालं फलंदाजांना. पण मात्र फार कमी वेळा असं होतं की तानाजीकडून अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणामध्ये गडबडी घडतात. जेव्हा जेव्हा तानाजी जवळ चेंडू जात असतो तेव्हा तेव्हा चेंडू त्याच्या हातांना चिपकताना आपण पाहिलंय. मात्र आज इथे गडबड होती आणि जीवनदान मिळते समोरच्या फलंदाजांना. आक्रमक फलंदाजाला धनाजीला 2 धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्या. संघाचं खातं उघडलं जाते, अकाउंट ओपन केलं जाते 2 धावांच्या मदतीने. जय पुन्हा एकदा. ओ यावेळी हा चेंडू अगदी खोलात टाकला होता. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला टार्गेट प्रयत्न झाला होता धनाजी यांच्याकडून. मात्र हा चेंडू जर का आपण पाहिला तर अगदी या स्टंपच्या जवळपास हा ट्रॅव्हल झाला. एकदम 19-20 का फरक आपण म्हणू शकतो. मात्र हा चेंडू देखील डॉट बॉल पर्सेंटेज सातत्याने वाढतंय. अडचणींमध्ये सातत्याने वाढ होतीये जय हनुमान लांबाचीवाडी संघाच्या. ओ यावेळी हा चेंडू इथे देखील बॅटची कडा घेतली आहे. डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली आणि डायरेक्ट हिट तर होत नाहीये. इथे जीवनदान पुन्हा एकदा मिळतो धनाजीला. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितपणाने धनाजीसाठी अडचणी निर्माण झाल्या असत्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय निश्चितपणाने अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. मात्र हा चेंडू देखील डॉट येतो. काय कमालीची गोलंदाजी करतो. पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले गेलेत. केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला अनुकूल परिस्थिती बनवून घेतले ती गोलंदाज जय बिराडेने. काय कमालीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत केवळ 2च धावा त्याने खर्च केल्या. त्या चेंडूवर देखील झेल होऊ शकली असती, तिथे जीवनदान मिळालं होतं. मात्र त्या व्यतिरिक्त दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा. हो यावेळी रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलं होतं. मात्र पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केला. आपण पाहिलं उजव्या स्टीच्या बऱ्याच बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल होत होता. जरूर फलंदाजांनी आपला स्टान्स चेंज केला असेल, मात्र तरी देखील पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केला. यावरून आपल्याला अंदाज येतच असेल की चेंडू किती बाहेर असेल. बऱ्याच बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल होत होता. पंच प्रवीण विशे सर चांगला निर्णय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलं होतं. यावेळी मात्र पंच
तटस्थ आहेत. डॉट बॉल येतोय पहिल्या षटकाची ते सांगता होती. पहिल्या षटकांत जर का विचार केला धावफलकावर धावा लावल्या गेल्यात केवळ 3. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये जिथे केवळ 3 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खराब सुरुवात आपण म्हणू शकतो. मात्र जमेची बाजू ही असणार आहे लांबाचीवाडी संघासाठी की दोनही फलंदाज अजून मैदानामध्ये खेळत आहेत. सलामीवर जोडी अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे. पहिलं षटक पूर्णपणे आपण पाहिलं. धनाजी 6 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्यामुळे धनाजी कुठेतरी अडचणीमध्ये. पहिले 2 षटक आपण जर का पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स एंडनी कंटिन्यू होणार आहेत आणि त्यानंतरचे 2 षटक मुरबाड एंडनी म्हणजे फार एंडनी आपण गोलंदाजी करणार आहोत. मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर जयेश शेळके येतात. आज मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे बरेच खरं तर कमिटी मेंबर्स इन ऍक्शन मध्ये आहेत. समोर आपण पाहतोय जय शेळके उपाध्यक्ष MGCA चे आहेत. ते देखील आज इन ऍक्शन मध्ये आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये जगदीश भाग्यवंत देखील आहेत, सल्लागार आहेत. म्हणजे मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी आज इन ऍक्शन मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. हो, यावेळी पहिला चेंडू फटका फसलाय. यावेळी तानाजी करणार नाही चूक. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. जय यांना मिळते सफलता. फलंदाज सुनील बाद. पहिल्या चेंडूवर जयेश शेळके यांना सफलता मिळाली. विकेट झाले पतन. त्याचबरोबर असोसे गावचे उद्योजक सन्माननीय श्री विठ्ठलजी खंडागळे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं देखील या आम्ही असोसेकर चषकामध्ये करूयात मोस्ट वेलकम. मी विनंती करतोय खंडागळे साहेबांना की आपण देखील यायचंय, व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. ऑनगोईंग मॅचचा जर का विचार केला तर जयेश पहिल्या चेंडूवर त्यांना विकेट मिळाली होती. त्यानंतर वाईट चेंडू हाताळला जातोय. मात्र चांगली सुरुवात सफलता मिळवून दिली संघाला आणि सातत्याने आपण पाहतो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतो. यावेळी हा चेंडू देखील कमालीचा होता, खोलात टाकला होता. ज्या चेंडूवर खरं तर मोठा फटका खेळणं जमलं नाही फलंदाजाला आणि कठीण होतं. जेव्हा जेव्हा आपण पाहतो यॉर्कर लेनचा एखादा चेंडू येतो त्यावेळी त्या चेंडूवर मोठा फटका खेळणं फलंदाजांना सहसा जमत नाही. हेलिकॉप्टर हा एक मात्र पर्याय त्यावर आपण म्हणू शकतो. तर प्रत्येकालाच ते जमेल असं होत नाही. मात्र यावेळी 2 धावा आपण पाहिलाय. ओ, यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून चौकार. लांबाची वाडी संघाला दिलासा.
यावेळी मात्र जय यांच्यावर आक्रमण केलं गेलं. रिव्हर्सचा अस्त्र काढला होता फलंदाज ज्ञानेश्वरने आणि मला वाटतं जसा ज्ञानेश्वर मैदानामध्ये दाखल झालाय कुठेतरी लंबाचीवाडी संघाच्या डगआउट मध्ये आपण आनंदाचं वातावरण पाहतोय, कारण धावा यायला सुरुवात झाली आहे. हो, यावेळी हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि निश्चितपणाने त्याचा फायदा इथे गोलंदाजाला मिळतोय. जयेशला डॉट बॉल येतोय. सातत्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय जयेश शेळके यांच्याकडून. आपण या अगोदरच उल्लेख केला होता की अनुभव त्यांच्या पाठीशी आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर खरं तर मैदानामध्ये करतात. 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. डबल डिजिट 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर. जयेश पुन्हा एकदा. हो, यावेळी आपण पाहिलं फटका चांगला आहे कव्हर रिजन मध्ये. हा चेंडू थांबत नाहीये. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून आणखी एक प्रहार. धावा मिळतील 4. हा येतोय आम्ही असोसिएकर चषक ब्रँडेड खणखणीत दणदणीत चौकार. काय कमालीचा फटका आपण पाहिला ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. हो, यावेळी शपल क्रॉस होऊन खेळलेला हा फटका देखील दर्जेदार आहे आणि या चेंडूवर देखील मिळत आहेत धावा 4 ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक चौकार. दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण झाला आणि 2 षटकांमध्ये 9.00 च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. चला घाई करा. डोंगर नावे संघ 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 2 षटकांसाठी जवळपास 10 मिनिटाच्या वर तुम्ही वेळ घेतलाय, त्यामुळे हे षटक तुम्हाला निश्चितपणाने 4 मिनिटांमध्ये टाकायचं. याची देखील दखल तुम्ही घ्या, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये पेनल्टीला सामोरं जायला लागेल. या अगोदर आपण पाहिलं तर आमची कमिटी खूप कडक आहे, कोणाला सोडणार नाहीये. जिथून जिथं तुमच्याकडून गडबडी होईल तिथं तिथं तुम्हाला पेनल्टीला सामोरं जायला लागेल. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं लांबाचीवाडी संघ नाणेफेकीसाठी उपस्थित झाले नाही, त्यांना बॉल्सची पेनल्टी लावली आहे. आता इथून पुढे जर का तुम्ही पहिल्या 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळत नसाल तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त स्वरूपामध्ये तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावं लागेल, याची नोंद घ्या. आणि या सूचना प्रत्येक संघासाठी आहेत. जो जो संघ इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी कंपल्सरी येणार नाही त्याला पेनल्टी. यावेळी हा चेंडू आपण पाहिला प्रशांत शेळके. व्हाईट बॉल येतोय. चौथ्या षटकामध्ये 3ऱ्या षटकामध्ये प्रशांतला आमंत्रित केले मुरबाड यांकडून. सातत्याने आपण पाहतो जेव्हा जेव्हा डोंगर नावे संघ विजयी होतो, जेव्हा जेव्हा डोंगर नावे संघ चांगला खेळ करतो, तेव्हा तेव्हा या खेळाडूचा खेळ फार महत्वाचा असतो, की रोल नेहमीच बजावत असतो. यावेळी जर का आपण पाहिलं तर पहिला चेंडू प्रशांत आणि त्यावर सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय धनाजीच्या माध्यमातून. कारण धनाजीला माहिती आहे समोर जर का पाहिलं तर ज्ञानेश्वरची बॅट चांगली तळपली आहे. आक्रमण त्याच्या माध्यमातून सातत्याने केलं जाते, सातत्याने मोठे फटके खेळले जात आहेत, धावफलक हलतं ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून होतं. सो त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं फार गरजेचं असेल. प्रशांत टू धनाजी, प्रशांत टू ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरचा हा फटका देखील आपण चांगला पाहिला. इथे 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेण्यासाठी खरं तर इच्छुक होते धनाजी, नकार दिला ज्ञानेश्वरने. 1च धावेवर समाधानी राहावं लागेल, कारण लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीके आहेत तिथे, क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं आहे. यावेळी हा चेंडू इथे देखील आपण पाहिलं मोठा फटका येत नाही. डीके पुन्हा एकदा गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं. आणि यावेळी जर का निश्चितपणाने विचार केला तर 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. सातत्याने आपण पाहतोय केवळ एकेरी दुहेरी धावाच घेतल्या जात आहेत. मागच्या षटकामध्ये जय यांच्या विरोधामध्ये थोडंफार आक्रमण झालं, मात्र त्या व्यतिरिक्त आतापर्यंत जय गावदेव डोंगर नावे संघाची गोलंदाजी कमालीची बहरली आहे.
प्रत्येक गोलंदाज इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. पुन्हा एकदा प्रशांत. ओ यावेळी हा चेंडू देखील चांगला होता. खरं तर शॉर्ट पिच चेंडू त्याला पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, ज्यामध्ये फलंदाज धनाजीला अपयश येतं. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथं यशस्वीरित्या 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील. मात्र या प्रयत्नांची काही गरज होती का, हा प्रश्न आता उपस्थित केला जाईल. कारण यशस्वीरित्या फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता, मात्र तरीही देखील प्रशांतच्या माध्यमातून प्रयत्न केले रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवण्याचे. मात्र हे अतिरिक्तचे प्रयत्न बऱ्याचदा आपण घातक ठरताना पाहत असतो आणि सध्याच्या घडीला तेच होता. ओ यावेळी खोलात टाकलेला हा चेंडू, त्या चेंडूवर केलं जाते आक्रमण प्रशांतच्या विरोधामध्ये. फलंदाज धनाजीची बॅट तळपली आहे. हा मिळतोय षटकार, 6 मॅक्झिमम. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. ओ यावेळी रिव्हर्स बॅटची कडा घेतली आहे. एसटी रक्षकाने झेल देखील घेतलाय. मात्र दाद द्यावी लागेल फलंदाज धनाजीला, कारण पंचांच्या निर्णयाची कोणतीही वाट त्यांनी बघितली नाही. खेळ भावना जपत असताना शिकार झालेत. झेल तर झाला नव्हता. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये धनाजीला बाद व्हावं लागलं. धनाजी परततोय आणि लांबाची वाडी संघाला लागलेला खरं तर दुसरा झटका. 31 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 31-31. खेळ झाला. 3 षटकामध्ये धावा धावफलकावर 31 लगावल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये दीपवीर बिराडे सर येत आहेत. आजच्या दिवसामध्ये खरं तर ऑफिशियल कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्यांना ऐकणार आहोत. मात्र जेव्हा गावचा संघ मैदानामध्ये उतरलाय तर गावच्या संघामध्ये दाखल झालेत युनिटमध्ये सातत्याने आपण त्यांना देखील पाहत असतोय. महत्वाचा रोल अदा करताना सध्याच्या घडीला 4थ्या षटकामध्ये त्यांना आमंत्रित केलंय. हो यावेळी दीपवीर सरांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय दीपवीरच्या विरोधामध्ये. ज्ञानेश्वरचा ब्लास्ट, 6 मॅक्सिमम. शेवटचा निर्णायक षटक आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं गेलं, षटकार खेळला गेला. लांबाचीवाडी संघाला 2 बॉलची पेनल्टी, म्हणजे हे षटक 4च चेंडूंचं असणार आहे. सो या षटकामध्ये खरं तर आक्रमण करणं फार गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवर तर यशस्वीरित्या आपण पाहिलं आक्रमण केलं गेलं. हा चेंडू शॉर्ट पिच होता, आपटला होता. सातत्याने आपण पाहतोय शॉर्ट पिच लेंथ, हार्ड लेंथ वर गोलंदाजी केली जाते आणि इतकं सोपं नाहीये. पहिला चेंडू जवळपास रडार मध्ये मिळाला होता आणि त्याचा फायदा ज्ञानेश्वरने घेतला. मात्र त्यानंतर कमबॅक कसं केलं जातं ते मला चांगलंच ठाऊक आहे. सांगत असताना दीपवीर डॉट बॉल येतोय. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. ओ यावेळी रिव्हर्स सक्सेसफुल अटेम्प्ट. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून कलात्मक फटका जो जातोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळतील 4. दीपवीरच्या विरोधामध्ये आक्रमण, चौकार. तीन चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आतापर्यंत दीपवीरच्या विरोधामध्ये बनवल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल. ओ शेवटच्या चेंडूवर देखील आक्रमण ज्ञानेश्वरच्या बॅट मधून.
धावाला धाव फलकाला कलाटणी देणारा षटकार. इट्स अ सिक्सर, इट्स अ यूज, इट्स अ मॅक्झिमम. चला शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघाचे कर्णधार आणि जय भवानी खाटेकर संघाचे कर्णधार खाटेकर संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. सो मी विनंती करतो आनंदवाडी संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी असणार आहे. जर का नाणेफेक झाली नाही तर समोरच्या संघाला नाणेफेक विन दिलं जाईल. त्याचबरोबर दोन बॉल्सची पेनल्टी देखील असेल. या गोष्टीची खबरदारी घ्यायची आनंदवाडी संघाने आणि इतर सर्व संघांनी. सो नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण जिथं पाहिला, पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर धावा लगावल्या गेल्या जय हनुमान लांबाचीवाडी संघाच्या तब्बल 47 आणि जिंकण्यासाठी 48 धावांचं भलं मोठं आव्हान पार करायचं असेल जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे संघाला. आनंदवाडी संघ लास्ट ऑफिशियल कॉल असेल. नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. जिथे खाटेकर संघ आमच्या सोबत जोडले गेलेत. वळूयात ऑनगोईंग मॅच कडे. या आम्ही असोसिएकर चषकामधली दुसरी लढत आपल्या भेटीला आली आहे. जिथे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं जय हनुमान लांबाचीवाडी संघाने धावफलकावर धावा लावल्या तब्बल 47 आणि 48 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं जाते ते जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे संघासमोर. सलामीवर जोडी शिवाजी आणि प्रशांत मैदानामध्ये दाखल होतीये. सातत्याने आपण पाहतो या वर्षीच्या हंगामामध्ये, यंदाच्या हंगामामध्ये डोंगरनावे संघाचा युनिट सातत्याने फेरबदल आपण त्यामध्ये पाहत असतो. प्रशांतच्या भूमिकेमध्ये विशेष करून आपण पाहतोय सातत्याने बदलाव केले जात आहेत. आज मात्र त्याला सलामीवीराच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये धाडले. सो त्याची कामगिरी कशी होती हे देखील फार महत्वाचं असेल जे गावदेव डोंगरनावे संघासाठी. लास्ट कॉल असणार आहे आनंदवाडी संघासाठी, लास्ट ऑफिशियल कॉल. जर का नाणेफेकीसाठी संपर्क केले नाही तर निश्चितपणाने इथे पेनल्टीला सामोरं जायला लागेल. मात्र दुसऱ्या सत्राची सुरुवात देखील डॉट बॉलने होती. या अगोदर आपण डोंगरनावे संघाची बॉलिंग पाहिली होती, जिथे आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती जयने. मात्र त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केलं गेलं आणि त्याच फलंदाजीच्या जोरावर 47 धावांपर्यंत मजल मारली जय हनुमान लांबाचीवाडी संघाने. सध्याच्या घडीला डॉट बॉल सुरुवात होती. ओ यावेळी फटका चांगला आहे शिवा खुण्याच्या बॅट मधून. आक्रमणाला सुरुवात, कव्हर रिजन मध्ये धावा मिळतील 4. हा येतो चौकार.
आपला खेळ दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि आनंदवाडी संघ इथे उपस्थित राहिले नाही. निश्चितपणाने खाटेकर संघाला नाणेफेकीचा विजय दिला जातोय आणि आनंदवाडी संघाला 2 बॉलची पेनल्टी देखील दिली जाईल. हो, यावेळी आपण पाहिलं तर शिवाच्या बॅट मधून आणखी एक प्रहार. हा चेंडू देखील सीमारेषेचा वेध घेतोय. धावा मिळतील 4. शिवाच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौकार. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल आल्यानंतर सातत्याने आपण पाहतोय आक्रमण केलं जातंय फलंदाज शिवाच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा शिवा यांचा उल्लेख होतो, दीपवीर सरांच्या माध्यमातून अगदी आपुलकीने उल्लेख होतो आपला शिवा, आणि सध्याच्या घडीला आपला शिवा इथे आक्रमण करतोय गोलंदाज अरुणवर. हो, यावी कलात्मक फटका. बॅक टू बॅक थर्ड इन अ रो. तिसरा चौकार. सलगच्या 3 चेंडूंवर 3 चौकार खेळले गेलेत. काय कमालीची बॅटिंग शिवाजी खुनेच्या माध्यमातून होते. शिवा ओ यावी समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. चेंडू अडवला जातोय आणि या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. सातत्याने आपण पाहतो शिवा जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा तेव्हा बॉलच्या मेरिटवर खेळलं जातं. सातत्याने कलात्मक फटके त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि खऱ्या अर्थाने डोंगर नावे गावासाठी मिस्टर 360 ची भूमिका सातत्याने बजावणारा खेळाडू म्हणजे शिवा. हो, यावी हा चेंडू देखील शॉर्ट पिच होता आणि शॉर्ट पिच चेंडूवर आक्रमण. शिवाच्या बॅट मधून आणखी एक प्रहार. हा येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. जय गावदेव डोंगर नावे संघाच्या काय आक्रमक सुरुवात फलंदाज शिवाने करून दिली. जशा प्रकारच्या बॅटिंगची अपेक्षा पॉवर प्लेच्या षटकामध्ये गावदेव डोंगर नावे संघाच्या डगआउटला होती तशा प्रकारची सुरुवात झाली आहे. दमदार सुरुवात. आता 18 चेंडू मध्ये 30 धावा म्हणजे प्रति षटक तुम्हाला 10.00 च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवायचे. जशा प्रकारची सुरुवात अपेक्षित होती तशा प्रकारची सुरुवात मिळाली आहे आणि इथून पुढे निश्चितपणाने सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय का हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. कारण आता जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षणावरचे निर्बंध हटवले जातील. पॉवर प्लेचं षटक इथं समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार आलाय. हो, तुषारची हुशार गोलंदाजी आपण पहिल्या चेंडूवर पाहिली तर विकेटचं पतन होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. प्रशांत शेळके 0ची शिकार. खर तर लेग स्पिन हाताळला होता आणि लेग स्पिनला स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. पॉइंट रिजन मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न खर तर झाला होता फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. तर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण तिथं चांगलं झालंय आणि विकेट पतन होत आहे. पहिला झटका इथे जयगावदेव डोंगर नावे संघाला बसतोय. तर डगआउट मध्ये थोडीशी शांतता ठेवायची. डोंगर नावे संघ
पहिल्या चेंडूवर मात्र सफलता मिळते, सांघिक सफलता जय हनुमान लांबाचीवाडी संघाला मिळते. नवीन फलंदाज तानाजी मैदानामध्ये दाखल होतात. 18 धावा धावफलकावर. 18 वर लागलेला पहिला हादरा सामन्याला खरं तर कलाटणी देतोय का, हा देखील आता प्रश्न उपस्थित झाला. तुषार पुन्हा एकदा. यावेळी हा फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. तिथे झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र इथे संधीचं सोनं करता आले नाही, संधीचा स्वीकार करता नाही आला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जाणार हा चेंडू, त्यावर मिळत आहेत धावा 4. हा येतोय चौकार. झेल देखील झाला नाहीये, चौकार येतोय. आमचे सुनील सर जर का असते तर निश्चितपणाने म्हणाले असते, तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धोपाटणं. आज ते खर तर आज उपस्थित नाहीयेत, मात्र त्यांचा गावचा संघ आज इन ऍक्शन मध्ये आहे, सो त्यांच्या वतीने डोंगर नावे संघाला देखील येतात खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळी हा चेंडू आपण पाहिला, चांगला चेंडू होता, स्लोवर यॉर्कर. सातत्याने आपण पाहतोय की गोलंदाजच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत की फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवलं जातं. सातत्याने तेच प्रयत्न केले जात आहेत आणि सध्याच्या घडीला तुषारला तिथे सफलता मिळतीये. डॉट बॉल येतोय. या अगोदर आपण पाहिलं चौकार जरूर खेळला गेला, मात्र छोटं आणि कमबॅक गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. यावेळी देखील इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मध्ये तानाजीच्या बॅट मधून हा येतोय दुसरा चौकार. सव्वीस धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. जिंकण्यासाठी आपण जर का विचार केला तर अजूनही 14 चेंडू 22 धावांची गरज. 14 चेंडू 22 धावा. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. यावेळी पुन्हा एकदा नरेश होते, यावेळी करणार नाही चूक. विकेटचं होतंय पतन. फलंदाज तानाजी बॅक टू द पवेलियन. सातत्याने आपण पाहिलं या षटकामध्ये खेळ कसा रंग बदलतोय. पहिला चेंडूचा खेळ आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रशांतला बाद व्हावं लागलं. तानाजी मैदानामध्ये गेला. गेल्या पहिल्या चेंडूवर तानाजीच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला. पुन्हा डॉट आला, पुन्हा 4 पाहिला आणि पुन्हा 5व्या चेंडूवर इथे तुषारला सफलता मिळाली. म्हणजे कधी गोलंदाज हवी ठरतोय, कधी फलंदाज हवी ठरतोय. चेंडूवर खेळ आपला रंग बदलतो आणि हीच तर क्रिकेटची खासियत आहे. प्रत्येक क्षणाला आपला रंग बदलत असतो. तोच खेळ सध्याच्या घडीला रंगत आणतोय मैदानामध्ये. यावेळी शेवटचा चेंडू, तिथे देखील गोलंदाज हावी ठरतोय. तुषारला मिळतीये सफलता. चांगला षटक. दुसऱ्या षटकाच्या अंती धावफलकावर आपण बघितलं तर 13.00 सरासरीने आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जयगावदेव डोंगर नावे संघ जाऊन पोहोचले. तब्बल 26 या आकड्यावर. जिंकण्यासाठी समीकरण 12 चेंडू 22 धावांची गरज. त्याचबरोबर व्यासपीठावर आपल्यासोबत मान्यवर जोडले गेलेत. सन्माननीय श्री विठ्ठलजी खंडागळे, असोसे गावचे उद्योजक, त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळणार आहोत. त्याचबरोबर तुषारजी तारमळे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि सन्माननीय योगीजी तारमळे साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो त्यांच्या देखील या स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. आपण सन्मानाकडे वळूयात. मी विनंती करतोय सन्माननीय श्री विठ्ठलजी खंडागळे साहेबांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळूयात. मी विनंती करतोय सागर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विठ्ठलजी खंडागळे साहेबांचं इथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित कर. चला स्पीड अप द्यायचा.
ऑनगोईंग मॅच कडे वळूयात आपण. स्पीडअप द्यायचं पंच, आपण देखील लक्ष घाला जरा, सूचना सातत्याने देत राहा. असोसे गावचे उद्योजक सन्माननीय विठ्ठलजी खंडागळे आपल्यासोबत जोडले गेले, सो त्यांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय श्री योगेजी तारमळे साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेस. मी विनंती करते तुषार तारमळे यांना की सन्माननीय योगेजी तारमळे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. खर तर या आम्ही असोसेकर चषक आपल्या स्पर्धेला आपुलकीची साथ मान्यवरांची आपल्याला इथे मिळते आणि उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान ही आपली जबाबदारी आणि त्या जबाबदारीला अनुसरूनच सन्माननीय श्री योगेशजी तारमळे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून केला जातोय. तुषारजी तारमळे यांच्या शुभ असते आपण योगेशजी तारमळे साहेबांनी ते शुभ सन्मानित करतोय. मायेची दमदार उद्दार शाल आणि पुष्पगुच्छ मान्यवरांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करूयात आणि वळूयात ऑनगोईंग मॅच कडे, जिथे आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये एक धाव घेतली गेली आहे. समीकरणाचा एकंदरीत आपण विचार जर का केला तर जिंकण्यासाठी अजून देखील डोंगरनावे संघाला 21 धावांची गरज आहे. 10 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर. हो, ज्ञानेश्वरचा हा चेंडू यस उचवी एसटी सोडून बराच बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंचांनी नेमकी तेच हेरलंय. अवांतर चेंडू घोषित केला जातो. यावेळी फटका चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून उपस्थित झाले होते, त्यांचे प्रयत्न इथं फसलेत आणि चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळत आहेत तब्बल 4. हा येतोय चौकार. काय फटका आपण तिथे पाहिला. फलंदाज जय बिराड्याच्या माध्यमातून जेव्हा संघाला गरज होती तेव्हा मैदानामध्ये दाखल झालाय आणि फटकेबाजी त्याची चांगली होती. यावेळी आपण पाहिला गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल. कमालीचा चेंडू पाहिला आपण. अगदी जर का आपण पाहिलं तर फलंदाजाच्या माध्यमातून इथे चॅलेंज केलं जातंय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला जातोय. सातत्याने आपण पाहतोय 7 स्टार लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल येतोय आणि आता समीकरण थोडस अवघड झालंय जय गावदेव डोंगरनावे संघासाठी, कारण 8 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या. शेवटच्या षटकामध्ये दीपवीर सरांच्या विरोधामध्ये ज्या 16 धावा 4 चेंडू मध्ये बनवल्या गेल्या, खर तर सामन्याचं अंतर तिथेच कुठेतरी वाढलं गेलं. मात्र सध्याच्या घडीला फटका चांगला पाहायला मिळतोय. इथे देखील येतोय चौकार. फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. संघ अडचणीमध्ये असताना जबाबदारी जयने इथे स्वीकारली आहे. यावेळी डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू येतोय डॉट. 3 षटकांची झाली ते सांगता. 3 षटकांती धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल शेवटच्या षटकात.
चला लांबाची वाडी संघ घाई करा जरा, पहिले 3 षटक हाताळण्यासाठी अगदी आपण जर का पाहिलं तर तुम्ही 14 मिनिटं घेतल्यात, म्हणजे ऑन टाइमच्या सोबत तुम्ही चाललाय, मात्र तरी देखील थोडी घाई करा. वेळेच्या बाबतीमध्ये थोडं सहकार्य आम्ही अपेक्षित करतो, कारण उद्घाटनीय दिवस आणि उद्घाटनीय दिवस असल्यामुळे थोडासा उशीर आपल्याला पहिला सामना सुरू करण्यासाठी झाला, मात्र त्यानंतर प्रत्येक संघाने आम्हाला इथे चांगलं सहकार्य केलंय. सो इथून पुढे देखील आम्ही सहकार्याची अपेक्षा करतोय. सध्याच्या घडीला 36 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज आहे, जिथे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शिवा मैदानामध्ये अजून देखील दाखल आहे. हो, शिवाच्या विरोधामध्ये हा चेंडू आपण पाहिला, कमालीचा होता, खोलात टाकलेला हा चेंडू होता. एक धाव धावून पूर्ण झाली, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि येस दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाजाला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज जयबाद. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं की विकेट सॅक्रिफाईस करावी लागली फलंदाज जयने, मात्र शिवाजी जर का विचार केला तर स्वतःला बॅक केलाय, स्वतःवर विश्वास दाखवला, कारण चांगले टच मध्ये आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर 8 चेंडू मध्ये 18 धावांवर खेळत होते, या चेंडूवर 1 धाव, म्हणजे 9 चेंडू 19 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. यावेळी हा चेंडू जर का आपण पाहिलं तर डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल, कमालीचा चेंडू. कमालीचा ऑफकट आपण पाहिला, चेंडू पडल्यानंतर ज्या गतीने आणि ज्या कमालीचा वळण त्या चेंडू मध्ये आपण पाहिलं. हो, यावेळी मोठा फटका, शिवाच्या बॅट मधून आक्रमण, षटकार, 6 मॅक्सिमम. सामन्याचं पारड फिरवणार, जड करणारा षटकार आपण पाहिला. पूर्णपणे समीकरणाची तोडफोड या षटकाराने केली. या अगोदर आपण पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये 11 धावा बनवायच्या होत्या. एक उत्तुंग षटकार आला आणि त्या षटकारानंतर आपण पाहिलं सामन्याचं पूर्णपणे पारड आताच्या घडीला जय गावदेव फायटर्स क्लब डोंगरनाळ संघाचं जड होताना. समीकरण 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवायचे. चला घाई करा, लांबाची वाडी संघ सातत्याने आपल्याला सूचना देण्यात येत आहेत. टीम मीटिंग नकोय, सामना क्रुशियल मोमेंटला येऊन पोहोचलाय, यात काही शंका नाहीये. प्रत्येकाला सामना जिंकायचा आहे, प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, या स्पर्धेमध्ये पुढे आपला संघ घेऊन जायचा आहे. मात्र या परिस्थितीमध्ये देखील शिस्तबद्धता खरं तर प्रत्येक संघाने दाखवणं फार गरजेचं असेल. स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा मानांची, आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे. ओ, यावेळी आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळतोय, कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला हा फटका, कमालीचा ऑन ड्राईव्ह आपण तिथे पाहिला आणि सेन्सिबल क्रिकेट खरं तर शिवा यांच्या माध्यमातून 2 धावा आल्या. आता उर्वरित दोन चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, त्यामुळे या धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. आपल्या गावाचं नाव, आपल्या गावाचं अस्तित्व या आम्ही असोसिएकर चषकामध्ये जर का तुम्हाला अबाधित ठेवायचंय तर 2 चेंडू 3 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. 45 धावा शेवटच्या षटकातील 4 चेंडू मध्ये 16 धावा, त्या धावा खरं तर निर्णायक ठरतील. 4 चेंडूंचं ते आपण षटक पाहिलं, मात्र बरंच महागडं होतं. मात्र तरी देखील आता आपण जर का पाहिलं तर डोंगरनावे संघ सध्याच्या घडीला विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 2 चेंडू मध्ये 3 धावा बनवायचे. ओ, यावी फटका चांगला आहे, शिवाच्या बॅट मधून आक्रमण, शिवाच्या बॅट मधून सिक्सर, हिट्स मॅक्सिमम. दीपवीर बिराडे सरांना दिलासा देणारा हा येतोय षटकार. अभिनंदन टीम डोंगर. काय कमालीचा फटका आपण पाहिला,
निर्णायक क्षणाला निर्णायक फटका शिवा खुने यांनी खेळला. सलामीसाठी गेले होते आणि सलामीसाठी गेले असताना काय कमालीची बॅटिंग त्यांची राहिली. अगदी शेवटपर्यंत